गॅस सुरक्षेची माहिती सांगायला तुम्हाला प्रश्न विचारतो. हा गॅस किती वर्ष झाला वापरता साधारण आपण? गॅस तरी 10-15 वर्ष 20 वर्ष कारखाना. मला 20 वर्ष कारखान्यामध्ये कधी आपण विचार केला का या टाकीला लाल कलर का दिलाय, हे नियम का दिले, हे आकडेमोड काय दिली, त्याच्याविषयी तर जाणून घेतले आपण कधीच नाही. फक्त आणायच्या वेळेस सर दूध पेटली की समाधान. ह्याच्या व्यतिरिक्त महिन्यात कधी जाणून घेतलं नाही, पण आज जाणून घ्यायची वेळ. बरोबर. तर बघा याला लाल कलर का दिला तर एक डेंजर धोक्याचं प्रतीक आहे. शासनाने तुम्हाला देताना छोटा संदेश दिला की डेंजर धोक्याची वस्तू तुमच्या घरात येते, तुम्ही काळजी घ्या. परंतु महिला आधी उच्च शिक्षित असल्याचं तरी महिला कुठल्या प्रकारे काळजी घेत नाही. मग त्यावर काय केलं, नियम इथं छापून पाठवले. मात्र उठता बसता महिला वाचायचे त्याप्रमाणे अनुकरण करावं. त्यातला पहिला नियम आहे उपयोग न होण्याकडे रेग्युलेटर बंद करे. आपलं काम झालं की आपल्या रेग्युलेटर आपल्याला बंद करायचं. का बंद करायचं त्याचं मी तुम्हाला कारण सांगणार आहे. त्यानंतर बघा दुसरा नियम आहे केवळ घरगुती. ही टाकी फक्त घरामध्ये वापरा, सार्वजनिक कार्यक्रमात इतर असं कुठं देऊ नका असं शासन म्हणतं. पण आपण काय करतो सर, लग्न असेल, पूजा असेल, वाढदिवस असेल, कोणते कार्यक्रम असेल, उचलते टक्क्याने आचार्य देतो. पण आचार्यात देत असताना आचार्याकडे शिकडी असते का? मोठी शिकडी असते, त्याचे बर्नर मोठे असतात, त्याचं प्रेशर मोठं असतं. ते प्रेशर असतं सर 1200चं, हे प्रेशर आहे 66. प्रेशर मॅच होत नाही. परिणाम बघायला तो गरम पाणी टाकी ठेवतो तेव्हा उलटी करून ठेवतो, का तर प्रेशर मॅच होतं. पण याला जर या पेट्रोलवर आलं किंवा टाकीवर जर चुकून टाकी फुटली, एकही माणूस जिवंत राहणार नाही. याची 10 टक्के प्रेशर शासनाला माहीत असल्यामुळं शासन मंत्री टाकी सार्वजनिक कार्यक्रमात देऊ नका, फक्त घरासाठी तयार केली घराच जॉब. त्यानंतर दुसरं कारण काय, तर LPG नावाचा लिक्विड पेट्रोलियम गॅस हा 66च्या प्रेशर बदलला आहे. जितक्या प्रेशरचा बदला तितक्या प्रेशर तो बाहेर येतो. आज 66च्या प्रेशर म्हणजे रॉकेटचं प्रेशर आहे. डोळ्याच्या पापडी लवती जसं रॉकेट डिझाईन बंद होतं, त्याच्यामध्ये जर ही टाकी लिकेज झाली रॉकेटसारखी वर जाते, अगदी स्लॅब सुद्धा पडतो. आडवं कुठलं तर 300-400 फुटापर्यंत लाल पसरत, खाली कुठलं तर विहिरीच्या आकारात गोल खड्डा काढतो, तो नवीन गोलाकार, आणि आडवं कुठलं तर रेल्वेचे 60 डबं पडतं. इतके डेंजर आहे. त्याला आंतरराष्ट्रीय बॉम्ब म्हणून घोषित केले. हा बॉम्ब काढता आणला एक प्रत्येक महिन्याला सांगतो. या बॉम्ब आहे काळजी घेतली अख्खा परिवार सुरक्षित करणार आहे, नाही काळजी घेतली तर अख्खा परिवार उद्ध्वस्त करणार आहे. इतके भयानक आहे. तुम्ही जर काय बंद करत तर बघा, म्हणून तुम्ही कुठे सार्वजनिक कार्यक्रमात देऊ नका. घरात वापरताना आपल्या रेग्युलेटर आपल्याला बंद करायचं. त्यानंतर बघा तिसरा नियम आहे डिलिव्हरी येते समय वजनावर सील की जांच करे. मी माझ्या मनाची माहिती सांगत नाही, शासन सांगते तेच मी सांगतोय की शासन सांगते की ज्याच्यावर तुम्ही सिलेंडर घेणार आहे त्यावेळी वजन, सील आणि एक्सपायरी ह्या 3 गोष्टी चेक करायच्या. वजन का चेक करायचं, तुमचं आर्थिक नुकसान होऊ नये. टाकीची एक्सपायरी का बघायचं, घरामध्ये कम्फर्ट टाकी होऊ नये. टाकी सील का चेक करायचं, घरामध्ये स्फोट का टाकू नये, यासाठी चेक करायचं. तर बघा याच्यामध्ये पहिल्यांदा आपलं वजन बघूया. तर टाकीचं वजन सरासरी 30 किलोपर्यंत भरलं पाहिजे. जर टाकी तुमची हलकी लागली, डाऊट आला तर तुम्ही त्याला वजन करून मागू शकता. पण त्यांच्याकडे वजन कुठं असतं? वजन काटा हा कंपल्सरी मॅडम त्याला ठेवायला लागतो. ज्या शासनाने नियम दिलाय त्या कंपल्सरी काटा वजन काटा त्याला ठेवायला लागतो. ते कधी चेक करून आम्ही पण घेत नाही, ते पण कधी तर तुम्हाला डाऊट वगैरे आला किंवा हलकी टाकी वाटली तुम्हाला, तर तुम्ही वजन करून मागू शकता किंवा चेंज करून टाकी तुम्ही मागू शकता. तर हे कसं करायचं, ह्याच्यामध्ये 17.4, 17.4, 17.4 ही जी लिहिलेलं वजन आहे सर, हे लोखंडाचं वजन आहे. आणि ह्याच्यामध्ये गॅस असतो 14 किलो 200 ग्रॅम. मग तुमची HP असेल, भारत असेल, इंडियन असेल, प्रत्येक टाकीमध्ये 14 किलो 200 ग्रॅम गॅस असतो. मग 14 किलो 200 ग्रॅम आणि असणारं लोखंडाचं वजन ह्या दोन्हीची बेरीज करायची आणि जी बी काय बघितली वजन काट्या व्हायला पाहिजे. मग 17 आणि 14 31 किलो 600 ग्रॅम टाकीचं वजन आलं सर. सरासरी टाकी तुमची 30 किलो भरली पाहिजे. आता ही टाकी ती जुने आहे त्याच्यामुळे तुमचं 1 किलो वजन वाढलं. म्हणजे सरासरी आपली टाकी 30 किलो भरली पाहिजे. त्यानंतर बघा या टाकीला एक्सपायरी आहे. जसं आपण मेडिकलमध्ये एखादी गोळी आणायची म्हटलं तर काय करतो आपण, एक्सपायरी बघून घेतोय. तशा पद्धतीनं या टाकीची एक्सपायरी बघायची आहे. कुठं असते टाकीची एक्सपायरी, तर हे जी 3 पट्टी येते या 3 पट्ट्यामध्ये तिथं टाकीची एक्सपायरी बघा. A30 या टाकीची एक्सपायरी आहे. आता A म्हणजे काय, 30 म्हणजे काय, तर ABCD मध्ये टाक्या. समजा आपल्या परिवारामध्ये आली तर दुसऱ्या परिवारात B जाते, तिसऱ्या परिवारात C जाते, तर चौथ्या परिवारात D जाते. आता ABCD म्हणजे सर वर्षाचे 12 महिने 3 महिन्यात डिवाइड करायचे. A म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च, B म्हणजे एप्रिल मे जून, C म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि D म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर. आणि पुढचं असतं ते साल असतं 2030. ही लोक काय करतात, इथं लागलं इथं शिका उठवायचं, ह्याची व्हॅलिडिटी वाढवायची. मग तुम्हाला बघायचं काय, तुमची रिंग चपलेली असेल, पट्टी चपलेली असेल, टाकी गंजलेली असेल, सडलेली असेल, तर अशी टाकी घरात घेऊ नका. चांगली टाकी बघून घरामध्ये घ्यायचे. तर बघा या टाकीची एक्सपायरी लक्षात आली तुमच्या. जानेवारी म्हणजे A म्हणजे काय, तर जानेवारी फेब्रुवारी मार्च 2030 साली ही टाकी तुमची एक्सपायर होणार आहे. अशा पद्धतीने टाकीची एक्सपायरी सर बघायचं. आता त्यानंतर बघा वजन सांगितलं, एक्सपायरी सांगितली. आपण सील कशाला म्हणतो, असा एक कॅप लावला असतो त्याच्यावर निळ्या कलरचा कागद असतो त्याला आपण सील म्हणतो. पण ऍक्च्युली सील नाही, लावलेला कागदात डस्ट पेपर आहे आणि लावलेली कॅप आहे डस्ट कॅप आहे. धूळ माती कचरा जाऊ नये म्हणून फक्त लावलेला आवरण असते, ऍक्च्युली सील नाही. मग खरं सील कोणतं, आतमध्ये एक पितळचा ओढा असतो आणि जे काढलेले वस्त्र असतात त्याला खरं सील म्हणायचं. मग काय करायचं, ज्यावेळेस घरामध्ये सिलेंडर आणला त्यावेळेस पहिली गोष्ट मोबाईलवर बुकिंग करून घ्या. त्यानंतर काय करायचं, घरामध्ये सिलेंडर आणल्यानंतर कागद काढायचा आणि कागद काढून आपण थोडंसं पाणी ओतून आपण चेक करायचं. तर खरं सील कुठलं, तर यामध्ये पितळचा ओढा आणि काढलेले वस्त्र असतात त्याला खरं सील म्हणायचं सर. मग असं पाणी ओतून आपण चेक करायचं.
जर टाकी तुमची लिकेज असेल किंवा बुडबुडी आल्या तर टाकीत बुडबुडी आल्या की आपल्या टाकीत लिकेज आहे, आपल्या टाकीत सील खराब आहे म्हणायचं. आता टाकी आपली लिकेज नाही सर, पण 10 टाक्यामध्ये 8 टाक्या लिकेज येतात, 8 मध्ये एखादी घराची दुर्घटना होऊ नये म्हणून अशा पद्धतीने पाणी ओतून आपण चेक करायचं. बघा काय होतं, जर घरामध्ये जर टाकी लिकेज आली तर तुमच्या घरामध्ये जर सर तुम्ही बाहेर आहे, घरामध्ये नाही आणि अचानक तुमचा वायसर लीक झाला किंवा तुमचा पेट्रोल न भरल्यानं प्रचंड प्रमाणात गॅस बाहेर सुटलेला आहे, तर अशा वेळेस बघा 66च्या प्रेशरचा गॅस किती बाहेर येतोय फक्त बघा. जर घरामध्ये चुकून जर 66चा गॅस बाहेर पडला सर, तो प्रेशर तुम्हाला दाखवतो फक्त, तर हा प्रेशर आहे 66चा सर. ह्या प्रेशरनं घरामध्ये गॅस बाहेर पडतो. अशा वेळेस मला सांगा, जर चुकून घरामध्ये जर गॅसचा प्रेशर सुरू झाला तर अशा वेळेस मॅडम तुम्ही थांबचाल घरामध्ये? अशा वेळेस 1 किलो गॅस गेला तर 25,000 केजी तयार होतो सर. या प्रेशरला तुमचा हा कॅप सुद्धा थांबत नाही, हा कॅप सुद्धा ऊन पडतो. एका किलोचं नाही म्हणलं तर 25,000 केजी तयार होतो. म्हणजे घरामध्ये जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजनच गॅस तयार होतो आणि पूर्ण टाकी रिकामी झाली तर 3,60,000 किलो तयार होतो, इतका गॅस तयार होतो सर. त्याला बॉम्ब का म्हणलं जातं तर इतका गॅस तयार होतो. कल्पना करा, मी जरा वास सोडला तर आपल्या हॉलमध्ये पसरलं, जरा सोडला. मग विचार करा 1 किलो केलं तर काय हो, आता घर गच्च भरणार आहे. त्याच्यामध्ये घरामध्ये फ्रीज आहे, मिक्सर आहे, कुकर आहे, लाईटरी स्पार्किंग आहे, देवबत्ती असते. ह्या सगळ्या गोष्टी त्याला कनेक्ट होतात, गॅस पेट घेतो, पेटला की कोण जात नाही, त्यावेळी तुमची टाकी फुटली जाते. तर एलकुळमध्ये खटाव तालुक्यामध्ये एलकुळ म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये सुद्धा असंच घडलं सर. गॅस गळती झाली, घरामध्ये स्फोट झाला. म्हणजे अशा अनेक घटना घडतात भारतामध्ये, पण आता वेळ कमी असल्यामुळे मी जास्त सांगत नाही. तर बघा हे पहिलं लिकेज झालं, त्यानंतर दुसरं लिकेज कुठलं आहे तर तुमचा हा रेग्युलर आहे. दिवसातून कमीत कमी सर 2 वेळा तर आपण चालू बंद करतो. चालू बंद करण्यामुळे गाळा पडतो, गाळा पडल्यातनं असा आवाज येणं, बटन जाम चालणं, करकर आवाज येणं, 1 फुटापर्यंत वास येणं, समजायचं आपला रेग्युलर खराब झाला आहे. लक्षात आलं तुमच्या? बटन जाम चालत असेल, करकर आवाज येत असेल, 1 फुटापर्यंत वास येत असेल तर आपला रेग्युलर खराब झाला. शासनाच्या नियमानुसार ह्याला 3 वर्ष चेक करायचं आणि 5 वर्षामध्ये बदलायचे. लोक सर 10 वर्ष बदलत नाही. आता निरक्षर लोक असल्यामुळे 10 वर्ष बदलत नाही. म्हणजे गाळा पडलेला असतो, इथून गॅस लीक होतो, आग खेचून गॅस काम करतं आणि टाकीचं ब्लास्ट करत काम करतं. मग हे विषय आपल्याला बदलायचं आहे. त्यानंतर बघा तिसरं कारण कुठलं आहे तर तुमचा हा पाईप आहे. सर पूर्वी बघा असले पाईप होते, उंदराने पाईप कुरतडली, कुतळायची, हाड लागली, पगळायची, म्हणून 2009 साली पाईप बंद केली. आपल्याला पाईप कसली दिली? सुपर कोटिंगची भगवा कलरची ताराची पाईप आहे, आता जी तुम्ही वापरताय. आता सर एवढी पाईप सुरक्षित असताना सुद्धा तरी तुम्ही महिला सुरक्षित नाही. का सुरक्षित नाही तर महिलाच्या चुकीच्या बळी सर. शिगडी धोताना कुणी नाही सांगायचं ना, शिगडी धोताना कशी धुतो आपण? पहिल्यांदा हे पितांबरं स्वच्छ धुवून काढतो, साईडला ठेवतो, साबण घेतो, काते घेतो, निर्मा घेतो, रगडून घासून धुतो. सर 2 दिवसांना का 3 दिवसांना याला शिगडी धुतली जाते सर. ऑलरेडी साबणाचं पाणी याच्यामध्ये पडतंय, दूध उतू जाते, भाज्या उतू जाते. जी तुमची 10-15 वर्ष शिगडी जाणार असते, तुम्ही जर अशी उलटी करून बघितली तर तुमचा बर्नर काळा कुठं झालेला असतो. ऑलरेडी पाणी निपल्समध्ये येते, ह्या निपल्समध्ये पाईपात येतं, ह्या पाईपात नाही येते. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, वर्ष नाही, 5-5 वर्ष शेगड्यात होत आहे, दूध उतू जाते, भाज्या उतू जाते आणि आलेलं सगळं पाणी याच्यामध्ये साचून राहतं. पाईपाला चिरण्या पडतात, तोंडा पाईप फुगली जाते, आपलं तिकडे लक्ष नसतं. आपण फक्त इकडे सारखं ते चालूमध्ये खाली वर कर, अशामध्ये चुकून पाईप निसरते सर आणि तो आगीचं ड्रोन सगळ्या महिन्याच्या अंगावर येतो. त्यामध्ये महिला भाजल्या जातात. इथं क्लिप असावी, वर क्लिप असावी, धुण्याच्या पद्धती बदला, ओलं पडतं घ्या, पिळून घ्या, अतिचा पाण्याचा वापर करू नका, पुसून घ्या आणि पाईप कमीत कमी 4-4.5 वर्षांनी चेक करायचे. एक्सपायर्ड असेल तर लगेच बदलून टाकायचे. लक्षात असू दे पाईपचं. त्यानंतर मला चौथं कारण तुमचा हा बटन आहे. बटन जर जाम चालत असेल तर चटणी मीठ पीठ कधी दूध उतरलेली घाण असेल, त्यामुळे बटन जाम चालतं. काढून घ्यायचं, थोडा वेळ सगळी घाण काढा, त्याच्यामध्ये वॅसलीन लावा, मागं पुढं काढा, बटन स्मूथ चालतं. नंतर बदलून टाका, 10-20 रुपये बाब, जीवच खेळत बसू नका. आणि त्यानंतर 5वं कारण तुमचा हा बर्नर आहे. बघा ज्या ज्यावेळेस तुम्ही असं गॅस फुल चालू करचाल तेव्हा ज्यावेळेस झुपझुप चालतो, हळू चालतो. तुम्हाला अनुभव असेल का किती आहे, हळू चालतो. ज्या हळू चालतो म्हणून तुम्ही काय करता आहे तसं वापरता. पण कधी सरांना सांग कंप्लीट नाही की बाबा तुम्ही शेगडी साफ करून आणा किंवा शेगडीवाला साफ करून घेऊन या. आणि ह्या सगळ्या गोष्टी न करण्यामुळे सुद्धा घरामध्ये दुर्घटना होते. दुर्घटना कशी होते सर तर आपण सगळे शेतकरी कुटुंब आहे, पाटाला पाणी सोडलं, पाट तुमला तर काय होणार, पाणी कुठेही फुटणार होणार. तशा पद्धतीने तुमची दूध उतरलेली घाण असेल, चहा पावडर असेल, त्या निपल्समध्ये जाते. छोटंसं निपलचं चित्र पूर्ण पॅक होतं. मग येणारा 66चा प्रेशरचा गॅस थडकतो आणि तो रिटर्न मागायला फिरतो. मग कधी काय हळूहळू चालणारा जाळ, तो जाळ सुद्धा रिटर्न मागायला फिरतो आणि टाकी लागली की महिला घरामध्ये थांबत नाही सर, त्यावेळी तुमची टाकी फुटली जाते 10 ते 15 मिनिटं. तर सरासरी बघा याच्यात काय करायचं आहे, 6 महिन्यात वर्षात 10 मिनिट खोला पूर्णपणे मोकळं होतं. स्टोरची पिन घ्या, 5.5 पिन घ्या, 7-8 महिने पिन करायची, कचरा पूर्णपणे निघून जातो, छानपैकी गॅस चालतो. बघा मी तुम्हाला एवढं सगळं सांगितलं, पण सर आपण एवढं करू शकतो का सगळं? पण ह्या धावपळीच्या बरोबर आपण नाही करू शकत. आणि यावर पर्याय पाहिजे म्हणून शासनाने काय केली ते बघूया. घरामध्ये दुर्घटने कारण 2 आहेत, एक तुमची लाईट आहे आणि एक हा तुमचा सिलेंडर आहे, लाईट आणि सिलेंडर. तर या लाईटसाठी काय केलं, एक MC बनवलं. आपल्या घरामध्ये सुद्धा MC असतं सर, पांढरा कलरचं बोटं असतं, निळे बटन असतं. हाय व्होल्टेज झालं बटन ट्री पडते, शॉर्ट सर्किट झालं बटन ट्री पडते. त्याच्यामध्ये ह्या काय दिले गाव दिलाय कुठं 10 वर्ष बदलत नाही, दिली पाईप बदलत नाही, शिगडी साफ करत नाही. म्हणून भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत
आणि सूर्या कंपनी याच्या संयुक्त विद्यमानानं या कंपनीने एक MC तयार केला आहे. तो काम काय करतो त्याचं आम्ही तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवणार आहे. तुम्ही ह्याला बघितलं असेल किंवा नसेल बघितलं, आमचा विक्री व्यवसाय नाही तर प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन त्याचं आपण माहिती प्रत्यक्षिक आपण ह्याला सगळ्यांना दाखवतो. ह्याला बघितलं आपण बघितलं आपण तर हा छोटासा गॅसचा MC आहे. हे काम काय करतो हे तुम्हाला दाखवणार आहे, माझ्या रजा घेणार आहे. तर बघा हे बटन चालू करा, बंद करा, चालू करा, बंद करा, बंद करून ही रिंग मागं ओढायची आणि याच्यावर असे बसून घ्यायचे. बसलं तर काय करायचे, काळी रिंग याला खाली पूर्णपणे असे ताकदीनं दाबायचे. दाबायचं बसले जाते. बसल्यानंतर बघा हे बटन चालू होतं. बटन चालू होतं, येतो का गॅस बाहेर? कुठल्याही प्रकारचं गॅस हे बाहेर येत नाही. म्हणजे बसताच तुमचं पहिलं काम काय करतं तर तुमच्या टाकीचं लिकेज स्टॉप करतं सर. कसल्याही प्रकार टाकी लिकेज असू द्या पूर्णपणे हे टाकी लिकेज बंद करतं. त्यानंतर दुसरं काम काय करतं तर तुमचा प्रेशर कमी करतो. मगाचा प्रेशर तो 66चा होता, त्या 66चा प्रेशर घाबरला तुम्ही, त्या प्रेशर घाबरताय म्हणजे मगाचा प्रेशर तो 66चा होता सर, हा प्रेशर आहे तो 160चा आहे. म्हणजे 160च्या प्रेशर गॅस वापरणार आहे आणि परिणाम तुमचा गॅस जास्त दिवस जाणार आहे. आता हे चालू कधी होणार आहे, जेव्हा तुम्ही जोडणी करणार तेव्हा गॅस चालू होणार आहे. बटन बंद करा, बंद करून मागवून घ्या, याच्यावर जोडून घ्या. जोडल्यानंतर हे बटन चालू केलं, हे बटन चालू केलं, हे बटन चालू केलं. आता तर तुमचा गॅस पेटला पाहिजे. बघूया पेटतोय, सगळे बटन चालायचं, कुठल्याही प्रकारचा गॅस येत नाही. म्हणजे मशीन काय केलं तर मशीन तुम्ही आजपर्यंत तुम्ही गॅस चालू करत होता मॅडम, आजपर्यंत तुम्ही बंद करत होता, पण इथून पुढे हे मशीन सर गॅस बंद करणार आहे ऑटोमॅटिक. ह्याला एक विशिष्ट प्रकारचा प्रेशर गेज आहे, याच्यामध्ये सेन्सर आहे. ह्याला काय करायचं, त्याला तुम्हाला 1 आणि 2 वेळा तुम्हाला ह्याला पुश करायचं आहे, तेव्हा तुमचा गॅस इकडं चालू होतो. आता गॅस पेटल्यानंतर तुम्हाला पुढे काय करतं तर तुम्हाला इंडिकेट करते. त्याच्यामध्ये बघा 2 कलर आहे सर, एक हिरवा कलर आणि एक लाल कलर आहे. दिसतो सगळ्यांना? हिरवा कलर काय करतो तर तुमच्या टाक्याचा गॅस दर्शवतो आणि लाल कलर हा टाक्याचा तुमच्या गॅस संपलेला सांगतो. जोपर्यंत हिरव्यामध्ये काटा आहे तोपर्यंत तुमच्या टाक्यामध्ये गॅस शिल्लक आहे. जसं वापर होतो अर्ध्याला अर्धी टाकी शिल्लक आहे, लालच्या पहिल्या रेषेत आला 2 किलो गॅस शिल्लक आहे आणि तोच काटा तुमचा इथे किती नॉर्मल चिकटला की पूर्णपणे गॅस संपलेला आहे. गॅस किती भरून आला किती शिल्लक आहे सगळं तुम्हाला सर दाखवते. त्यानंतर पुढे काय करते काम बघूया. जाळ चालू आहे अचानकपणे घरामध्ये धुण्यामुळे तुमची पाईप निसटली, भडका झाला, स्फोट झाला. कुठं बघितलंय? टीव्हीला, मोबाईलला बघितलं, प्रत्यक्ष बघितलं का सर आपण? कधीच नाही बघितलं. तर मी आता चालूमध्ये पाईप काढतोय, काट्याकडे द्या, मशीन काय करतं बघा. चालूमध्ये पाईप काढतोय, काट्याकडे बघा, काटा कुठे गेलो? विदिन सेकंदामध्ये खाली गेला आणि यानं गॅस तुमचा बंद केला. जसा लाईटीचे MC विदिन सेकंदामध्ये बटन ट्रिप करतो सर, तशा पद्धतीने तुमचा रेग्युलेटर लिकेज होऊ द्या, पाईप लिकेज होऊ द्या, शेगडी लिकेज होऊ द्या, विदिन सेकंदामध्ये तुमचं गॅस हे बंद करते. आता मला सांगा, जर घरामध्ये मशीन नसतं, तुम्ही रेग्युलर काम करत असता तर तुमच्या घरामध्ये 66चं काय, मी 160 प्रेशर दाखवतोय. आता ही आहे 160 आहे सर. कल्पना करा, मला सगळा मला घाबरायचा प्रश्न नाही मला सर, पण घरामध्ये जर चुकून पाईप निसटली तर 160ची आग नाही 66ची आग किती मोठी असणार आहे ही फक्त कल्पना करायसाठी तुम्हाला दाखवलेलं आहे. जर चुकून पाईप निसटली तर 66ची आग महिलाच्या अंगावर येते आणि त्यामध्ये अपघात होते सर. तर हे पहिलं लिखित दाखवलं की घरामध्ये जर चुकून पाईप निसटली तर एवढा मोठा अपघात होऊ शकतो. तर हे पहिलं लिखित दाखवलं, याच्यामुळे घरामध्ये दुर्घटना घडू शकते, परंतु हे मशीन विदिन सेकंदामध्ये गॅस बंद करते. त्यानंतर दुसरी गोष्ट बघा, महिला काय करतात, अतिसार पाण्याचा वापर करणं, दूध उतू जाणं, भाज्या उतू जाणं, त्यामुळे पाईपाला चिरण्या पडतात, छोटे छोटे होल पडतात, कधी काही उदाहरण पाईप कोतरली जाते. आपण कधी सांगू शकत नाही, दुर्घटना कधी होईल सांगू शकत नाही. बघा गॅस टाकी माझ्या पाईपाला चिरणे नाहीत, लिकेज नाही कुठं, मी काय करतो छोटीशी पाईपाला लिकेज करतोय, काट्याकडे घ्या, दिसतोय तुम्हाला काय असं करून, तेव्हा मी पाईप चालूमध्ये पाईप टाकतोय, काट्याकडे बघा. जर घरामध्ये जर पाईपाला चिरणी पडली असेल तर मशीन काय करतो विदिन सेकंदामध्ये तुमचं गॅस हे बंद करते. आता तुम्ही काय म्हणलं, सातवडच्या राजेंद्र सर आले त्यांनी सांगितलं काय तुम्हाला 2 वेळा प्रेस करा, 1 नाही 2 नाही, तुम्ही 1000 वेळा जर प्रेस केलं तरी तुमचा गॅस पुढे येत नाही सर. विदिन सेकंदामध्ये तुमचा गॅस हे बंद करते. दुसरी गोष्ट, मायनर जर लिकेज असेल तर मायनर लिकेजला सुद्धा पूर्णपणे कसं बंद, आता गॅस पुढे येतच नाही पण मी पाईप बंद करतोय, गॅस पुढे आणण्याचा प्रयास करतोय. बघा घरामध्ये जर मायनर लिकेज असेल तर अशा वेळेस सुद्धा मशीन काय करते बघूया. काय केलं सर, मायनर लिकेजला सुद्धा 20 सेकंदामध्ये तुमची गॅस हे बंद करते. आता या 2 घटना कधी होतात बस या 2 घटना कधी होतात, पण एक घटना अशी आहे महिलांच्या जीवनामध्ये सतत घडत असते आणि ती कुठली घटना आहे, महिला काय करतात एका कामात 2 काम करतात. इकडे भाजी शिजायला ठेवायची, तो ठिकाणी धुणं घ्यायचं किंवा चहा करायला घ्यायचा, म्हणजे अशा एका कामात 2 कामं करत असतात. अशा वेळेस जर बघा चुकून जर घरामध्ये पाईप निसटली असेल किंवा गॅस चालू असेल, काही असू द्या, बघा दूध ठेवलं आणि दूध उतू जाऊन तुमचा गॅस विझलेला आहे, बटनाला हात लागत नाही सर, हवा लागली, हवा लागून गॅस विझलेला आहे, दूध उतू गेलं, दूध उतू जाऊन गॅस विझलेला आहे. अशा वेळेस जर घरामध्ये गॅस चुकून चालू राहिला, कधी काही धावपळ जगामध्ये घाण पाळत बटन चालू करतो, वयस्कर महिन्यात दिमागात राहत सर गॅस तसाच चालू राहतो. कारण कोणतेही असू द्या, असा जर घरामध्ये गॅस चालू राहिला तर तुम्हाला कधी समजतो
जेव्हा वास येईल तेव्हा समजते सर. आणि जर वास नाही आला तर 100% आपत्ती ते 100% दुर्घटना घडते सर. ह्याच कारणामुळे भारतामध्ये 15 मिनिटाला महिलेचा मृत्यू होते. तुम्ही युट्यूबला सर्च करा, तर 15 मिनिटाला धडाधड बातमी येते तुम्हाला, केवळ ह्याच घटनेमुळे. म्हणजे मग धावपळ गॅस चालू ठेवायचं आणि तसंच काम करत राहायचं. इकडे घरामध्ये गॅस किचनमध्ये गॅस पसरतोय, त्याला ठेंगी लागते, त्याच्यामुळे स्पार्क होऊन घरामध्ये दुर्घटना घडते. अशा वेळेस जर घरामध्ये तुमचं गॅस प्रचंड प्रमाणात गॅस गळती झाली असेल, वास प्रचंड प्रमाणात येतोय, घरामध्ये मशीन नाही, तुम्ही काय करणार? तुम्हाला सुद्धा माहीत पाहिजे काय करायचं आहे. तर 4 बेसिक पॉईंट सांगतो, आयुष्यभर लक्षात असू द्या. घरामध्ये सर नाहीत, सर ड्युटीला गेलेत, बाहेर गेलेत, अशा वेळेस प्रचंड प्रमाणात गॅस गळती झाली, तर पहिली गोष्ट काय करायची महिलांनी, बटन बंद करा, हा बॉम्ब पहिल्यांदा घरातून बाहेर काढा. दरवाजा खिडक्या उघड्या करा. लाईटीच्या कुठल्या ओपन हात लावू नका, कारण लाईटला बटन हात लावला तुम्ही स्पार्क होतं, तो स्पार्क सुद्धा त्या दुर्घटनेत पुढेच कारण बनतो. तर देवाबती यायचो, अर्धा पाऊण तास घरातून बाहेर थांबायचं. ही काळजी अशी क्वेश्चनला तुम्हाला घ्यायची आहे. पण घरामध्ये मशीन असेल तर अशा वेळेस घरामध्ये दिवसभर जर तुमच्याकडून गॅस चालू राहिला, दिवसभर जर गॅस चालू राहिला, तर कुठल्या प्रकार स्फोट दुर्घटना करणार. आता बघा, मी कधी 2-3 मिनिटं बोलतोय सर, मला सांगा मॅडम, 1 मिनिट जर तुम्हाला जरा गॅस दूध चालू करायचं जरा जर वेळ झाला किंवा दाराचा भडका होतो, आता एवढा कसं वास पसरलं सर, येतोय तुम्हाला वास? येतोय. बघा, मी लायटर मारतो इथं, काय होतं बघूया आपण. दिवसभर जर असा लायटर लावून ठेवा सर, तर घेतल्या त्याला दिवसभर जर तुम्ही इकडे तिकडे करत बसला तरी पेटत नाही. का पेटत नाही? वास सुटेल, तुम्हाला समजा काहीतरी चालू आहे, परत कुठल्या प्रकारचा इन्सिडन्स दुर्घटना घडणार नाही. का घडणार नाही? तर अशा वेळेस मशीन 80% गॅस दाबून ठेवतं, 20% गॅस बाहेर सोडतं, ती बी हवेत हलकं करतं, पेटणे लाईट ठेवत नाही. वास येण्यापुरता फक्त गॅस तुमचा सोडलेला असतो. आता पेटणार आहे कधी? जेव्हा तुम्ही त्याच्या जवळ जाणार पेटणार आहे. इतक्या जवळ गेलं तर पेटत नाही. जेव्हा तुम्ही त्याच्या जवळ जाणार पेटलं. किती पेटलं? जेवढं मी भिजवलं तेवढंच पेटलं. इतकं हे मशीन सुरक्षित असतं. बघा, मागच्या दिवशी काळोबाची घटना सांगतो. 25 जानेवारी 2005 साली घटना घडली होती. आचार्य चालूमध्ये रेग्युलर बसला होता, बॅकफायर झाला, टाकीचा स्फोट झाला, 7 त्या टाक्या फुटून 328 लोक खलास झाले. बघा, जाळ चालवणे चालूमध्ये रेग्युलर काढतोय, काटेला घ्या, मशीन काय करतात बघा, काटेला बघा काय केलं, बॅकफायर झाला, जप आवाज आला, परंतु मशीन विदिन सेकंदामध्ये तुमचं गॅस बंद केला. म्हणजे बॅकफायरला सुद्धा ही मशीन पूर्णपणे सगळे कंट्रोल करतोय. एवढंच नाही, तुमच्या टाकीवर आग जर लागली आणि घरामध्ये मशीन असेल सर, कुठल्या प्रकारचा इन्सिडन्स दुर्घटना घडत नाही. इथे मशीन सुरक्षित आहे सर. म्हणजे टाकीला आग जर लागली तर हे पूर्णपणे कंट्रोल करतं. बघा, इथे जोडणी सोपे. काय करायचं, बटन बंद करा, हे बटन बंद करा, ही मागं ओढायची, ही मागं ओढून घ्यायची, हे बटन चालू केलं, ह्याला सुट्ट करायची गरज नाही सर. एकदा जोडणी केली, सुट्ट करायची गरज नाही. हा गॅस संपलेला आहे, दुसऱ्या सिलेंडर जोडणार आहे, ही मागं ओढायची, याच्यावर असे बसवून घ्या. बसवल्यानंतर काय करायची, काळजी, त्याला प्रेस करा, हे बटन चालू करा. तुमचं काम एकच राहतं, फक्त ह्याला 2 वेळा असं प्रेस करायचं. परत काय करायचं, हिथूनच चालू, हिथूनच चालू, हिथूनच बंद. इकडे हातच लावायचा. समजा तुमचा रेग्युलर लिकेज झाला, तुमची पाईप लिकेज झाली, शेगडी झाली, काहीही होऊ द्या, एव्हा तुमची पाईप जवळ पडू द्या, मशीन काय करते सर, विदिन सेकंदात तुमचं गॅस हे बंद करते. बघा, मशीनची माहिती सांगतो आणि माझा रजा घेतो. मशीन आहे सर आपलं सूर्य कंपनीच, जे गेले तुम्ही 22 वर्ष सूर्य कंपनी शेगड्या वापरतोय. जो तुम्हाला विश्वास दिला तोच विश्वास घेऊन सूर्य कंपनी हा इन्सिप काढलेला आहे. बघा, तुम्हाला एवढी लकी दाखवली, पाईप कटकून दाखवली, कापून दाखवली, टाकीला आग लावून दाखवली, तुम्हाला वाटतं का दुर्घटना होईल? स्वप्न सुद्धा दुर्घटना होणार नाही सर. तरीही कंपनीनं ह्याला आयसीसी लोबड बँक द इंडस्ट्रीज ह्या कंपनीत 2 कोटीचा इन्शुरन्स दिला आहे. 100% घटना घडणारच नाही, पण 1% घडली तर, जसे एखाद्या नवीन करत गाडी घेतली, गाडी पुढे ऍक्सिडेंट होईल माहिती आहे का, त्यासाठी त्या गाडीवर प्रोडक्ट लाईफ इन्शुरन्स असतो सर. तशा पद्धतीनं करोड रुपयाची प्रॉपर्टी असणार हे आपलं शरीर आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये मशीन जाणार आहे, म्हणून ह्याला लिगली 2 कोटीचा इन्शुरन्स आहे. त्यानंतर ह्याला 5 वर्ष गॅरंटी आहे. 5 वर्षामध्ये तुमचं बटन खराब होऊ द्या, घड्याळ खराब होतं, तुम्हाला फेस टू फेस मशीन नवीन तुम्हाला फ्रीमध्ये दिलं जाते.